नमस्कार, आज मी शिकवणार आहे सुंदर असं तोरण। त्याच्यासाठी मी बघा हे बघा अशा पद्धतीने डॉट पाडून घेणार आहे 10। हे बघा तुमची जेवढी उंबरेटाची पट्टी असेल तेवढा डॉट पाडून घ्या। हे बघा डॉट कशी पाडते मी मुठीने। हे बघा तुम्हाला पण व्हिडिओ आणेल हा किती सोप्या पद्धतीने डॉट पडतात बघा। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण डॉट पाडा। हे बघा तो पण व्हिडिओ आणणार आहे, किती सोपी पद्धत आहे बघा। मी आता आज शिकवणार आहे इतकं सुंदर तोरण। हे बघा झाकण घेतलंय मी, झाकणने असं गोल करूया। हे बघा या पद्धतीने राऊंड करूया। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून नक्की शिका, नक्की ट्राय करा, प्रॅक्टिस लागेल। माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। हे बघा आता मी याच्याने असं डिझाईन काढणार आहे या पद्धतीने। हे बघा अशा पद्धतीने बघा आता उलट घ्यायचं। अशा पद्धतीने नाही आला ना तर डबल करायचं। आहे बघा मी हे डॉट्स नाही आलं तर डबल करायचं। बघा किती सोपं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने गोल करूया। हे बघा इथून घ्यायचं, अशा पद्धतीने गोल करायचं, अजून डबल घ्यायचं आणि असं हे बघा अशा पद्धतीने गोल करायचं। अशा पद्धतीने नंतर अजून असं रीतीने गोल करायचं, अजून एक वेळा अजून गोल करूया। हे बघा अशा पद्धतीने। हे बघा मी एक बर्ड्स घेतलेले, बर्ड्सने काढते मी, मला सगळं सांगणार आहे, इझिली मी व्हिडिओ आणणार आहे सोप्या पद्धतीने। कसे रांगोळी काढता, कसं सोप्या जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने आपण रांगोळी काढू शकतो। हे बघा ते सगळे व्हिडिओ आणणार आहे मी। रेषा रांगोळी, डॉट कसे काढतात, डॉट काढायची सोपी पद्धत, रेषा काढायची सोपी पद्धत सगळं शिकवणार आहे। म्हणून माझ्या चॅनलला लाईक करून ठेवा, शेअर करून, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा आता या पद्धतीने मी डबल घ्यायचं। हे बघा या पद्धतीने डिझाईन करायचं। हे बघा अजून गोल घेतलंय मी, अजून उलट्या बाजूने बघा अशा पद्धतीने असं करायचं। बघा किती सोपं आहे। आपण बॉर्डरही काढू शकतो दरवाजासमोर दिवाळीच्या टायमाला, किंवा देवाऱ्यासमोरही राहिले असते तर काढू शकतो अशा पद्धतीने। हे बघा आता यालाही आपण तसंच करूया। हे बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे शिकण्यासाठी, ते तुम्हाला बघायला भेटेल, म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा। त्या पद्धतीने हे बघा तोरणसाठी असं पुढे आणा। अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे समजेल तुम्हाला, एकदम सोपी पद्धत आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण इथं झाकण ठेवूया। नंतर कुठलाही कलर घेतल्यानंतर हे बघा आपण पिवळा कलर घेऊया। डॉट टाकायची मी व्हिडिओ आणणार आहे बघा। अशा पद्धतीने आपण डॉट टाकूया हाताने, किंवा बॉटलने टाकू शकता तुम्ही। अशा पद्धतीने डॉट टाकून घ्यायचे। तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हालाही नक्की हे बघा असे डॉट टाकता। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने नंतर हे बघा आपण अशी रांगोळी टाकून घेऊया मधून हाताने। चाळणीने टाका हवं तर, तुम्हाला नसेल येत तर चाळणीने टाकू शकतो आपण। हे बघा नंतर मी ही काडी घेतली आहे, हे बघा माचीसची, त्याच्याने मी अशी करते या पद्धतीने डिझाईन। हे बघा नंतर आपण विरुद्ध कलर टाकूया त्याच्यामध्ये।
बघा अशा पद्धतीने ब्लू पण हाताने डॉट टाकूया राऊंड. बघा हळूहळू टाका वाटलं असतं. बघा असं झाकणाने पण करा. नंतर वापस तोच कलर टाकूया अशा पद्धतीने. अजून आपण इथं हे बघा एक हे सोडून एक याला करूया या पद्धतीने. अजून हाताने डॉट टाकूया. बघा हाताने डॉट कसे टाकायचे ते पण व्हिडिओ आणणार आहे. नवीन सगळं पद्धत शिकवणार आहे. कसं सोप्या पद्धतीने तुम्हाला टाकता येईल. हाताने रेषा कशा ओढायच्या, डॉट कसे टाकायचे, रांगोळी कशी काढायची, सोपी रांगोळी सगळं शिकवणार आहे. म्हणून मला सपोर्ट करा. हे बघा अशा पद्धतीने अजून हाताने किंवा चाळणीनेही करू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने मध्ये रांगोळी टाकून घ्या. नंतर हे बघा माचीसची काळी घेतली मी. अशा पद्धतीने मध्ये हे टाकत जा. ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने मी हे डॉट टाकते. बघा विरुद्ध कलर. हा रेड बी घेऊ शकता, हा हिरवा बी घेऊ शकता. तुम्हाला जो आवडेल तो कलर घ्या. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये पिवळा टाका. किती सोपी बघा, सिंपल. खास महिलांसाठी मी हा व्हिडिओ आणते. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ आणत जाईल आणि तुम्हाला दाखवत जाईल. हे बघा आता हा एक सोडला ना, याला सोडायचा. नंतर इथं झाकण ठेवायचं. त्याच पद्धतीने आपण वेगळ्या कलरचंही टाकू शकतो. बघा आता आपण वेगळा कलर घेऊया, ऑरेंज. ह्या पद्धतीने वेगळेही कलर टाकू शकतो. हे बघा ऑरेंजनेही करू शकतो. हे बघा असे डॉट मी हे शिकवणार आहे. 5 बोटाने डॉट कसे काढायचे हा पण व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच पहा तुम्ही. आणि माझे व्हिडिओ कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगा, विसरू नका. हे बघा असे आपण याच्यामध्ये डॉट टाकू शकतो. बघा बहुतेक चाळणनी टाका. तुम्हाला येत नसेल तर, हाताने नसेल येत तर. हे बघा अशा पद्धतीने चाळणनी टाकायचं. चहाची चाळण असेल त्याच्याने टाका वाटलं असतं. हे बघा अशा पद्धतीने वापस माचीसची काडी घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा किती सुंदर फूल तयार होते. बघा आता याच्या विरुद्ध कलर टाकूया आपण. याच्या विरुद्ध कलर हे बघा मी ब्लू कलर टाकते. पद्धतीने वापस हे बघा झाकणाने आपण हे करूया. पण त्याच्यावर अजून आपण ऑरेंज टाकूया. अशा पद्धतीने आपण सगळे फुलं तयार करूया. हे बघा एक सोडायचं, त्याच्यावर ठेवायचं. हे बघा अशा पद्धतीने अजून आपण ऑरेंजेस वापरूया. तुम्हाला शिकवायसाठी मी ते कलर सांगते. ते चांगलं दिसणार नाही म्हणून मी आता पिवळा टाकणार आहे. कारण आपलं वेल जो आहे हे तोरण जो आहे चांगलं दिसणार नाही म्हणून. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा असे 1 2 3 4 हे 5 बोटं घ्यायचे. त्याच्यात रांगोळी घ्यायची या पद्धतीने. बघा आजूबाजूनं हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आणि हा बोट हा अंगठा असा ठेवायचा. मग ह्या होलेतनं रांगोळी सोडायची. अशी बघा अशी रांगोळी सोडायची. तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहे मी तो, की 5 बोटांनी रांगोळी कशी सोडायची, डॉट कशी पाडायची. हे बघा या पद्धतीने डॉट पाडून घेऊया. त्याचे सेम नक्कीच सपोर्ट करा. चॅनल माझं थोडं डाऊन चालू आहे म्हणून मला नक्की सपोर्ट करा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ आणेन. हे बघा ह्या पद्धतीने ही बॉटल पण याच्यातही मी रांगोळ्या आणणार आहे. याच्याने खूप सुंदर 2-1.5 मिनिटातच रांगोळी तयार होते. मी व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ह्या बॉटलने लय छान. हे बघा या बॉटलने लय छान शिकवू शकतो. बाजारात भेटते 10 रुपयाला. याच्यानेही करू शकतो. हे बघा याला जाळी असते. याच्यानेही फुल काढू शकतो आपण. तो पण व्हिडिओ आणणार आहे. कसं त्या बॉटलने आपण 1 ते 1.5 मिनिटात आपण कसं मोठं फुल तयार करू तो व्हिडिओ आणणार आहे मी. नक्कीच पहा. हे बघा ब्लू कलर टाकूया. नंतर हे बघा अशा पद्धतीने
चेंज करायचं, वापस पिवळा कलर टाकूया, विरुद्ध कलर टाकायचं. हे बघा आता पुढे जाऊया आपण. हे बघा एक सोडायचं, इथे टाकूया आपण. वेगवेगळे कलरही टाकू शकतो तुम्ही, वेगवेगळ्या कलरनेही करू शकते. याला थोडीशी रांगोळी घ्या, म्हणजे हे बघा डॉट जरा राहून येईल अशा पद्धतीने. तुम्हाला व्हिडिओ आणेल ना तेव्हा मी व्यवस्थित सांगणार आहे की कसे या 5 बोटांनी डॉट सोडायचे ते. बघा इझिली, बघा या पद्धतीने. तुम्ही झाकण असेल झाकण ठेवायचं. ही डबी लय युजफुल आहे, तुम्ही नक्की आणा. 10 रुपयाला दिवाळीच्या टायमालाच भेटते. मी याच्याने लय फुलं शिकवणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून घ्या. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करा. आणि माझे 4 चॅनल आहे, एक JL रंगोली, एक JR रंगोली, JS रंगोली, JV रंगोली, असे 4 चॅनल आहेत माझे. नक्की पहा. हे बघा या पद्धतीने किती सुंदर हे आपली बॉर्डर तयार झाली आहे. आता याच्यामध्ये आपण दुसरे कलर टाकूया या पद्धतीने. हे बघा असं सामान मी यूज केलेलं आहे, बर्ड्स वगैरे या पद्धतीने. हे बघा असं डॉट टाकूया आपण. ओली रांगोळी म्हणून डॉट नाही येते पावसाळ्याची. बघा असं पद्धतीने डॉट टाकूया. त्याच्यामध्ये दुसरा कलर टाकूया आपण. पावसाळ्याची लय ओली रांगोळी आहे, ती गळतही नाही आहे हाताने. तर मी तुम्हाला व्हिडिओ शिकवण्यासाठी खास महिलांसाठी बेसिक पद्धत आणलेले आहे. नक्कीच माझे व्हिडिओ पहा. खास तुमच्यासाठी शिकवण्यासाठी मी व्हिडिओ आणले. बघा इथं शेवटचं इथं जास्त डॉट टाकायची, जास्त प्रमाणात. म्हणजे मी तुम्हाला डिझाईन दाखवते अजून. त्यावेळी या पद्धतीने आपण हे घ्यायचं काळी. बघा या बाजूने घ्यायची अशा पद्धतीने. नंतर आपली पानाची डिझाईन सारखं इकडे इकडे करत जायचं. बघा या पद्धतीने असं करत जायचं. बघा या पद्धतीने तयार होते आपल्या पानाची कवर. किती सुंदर दिसते बघा. नक्कीच पहा तुम्ही, नक्कीच ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन घ्यायची आहे. बघा सरळ लाईन घ्यायची. नंतर हे बघा असं करायचं, साईडने रेषा, इकडून पण रेषा या पद्धतीने. हे बघा हे पानांचं शिकवलं होतं त्या पद्धतीने हे करायचं आपल्याला. हे बघा पानं काढायची आणि अजून मध्ये क्लिअर करत यायचे. बघा आणि बोटाने थोडंसं पानाचा आकार द्यायचा. हे बघा याप्रमाणे या पद्धतीने तोरण आपण तयार करूया. हे बघा हे सरळ लाईन घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने अशा पद्धतीने भरपूर मी व्हिडिओ आणणार आहे सोप्या पद्धतीने कसं रांगोळी टाकतात. असं तुम्ही नक्कीच पहा, शिका, ट्राय करा. नक्कीच येईल तुम्हाला पण. प्रॅक्टिस केल्याने सगळ्यांनाच येतं. या पद्धतीने असं
करायचं. त्याच्यानंतर आपण खाली ऑरेंज असा डॉट टाकायचा बघा अशा पद्धतीने. चला गोल करूया अशा पद्धतीने. नंतर याच्यात विरुद्ध कलर टाकूया आपण, विरुद्ध जो असेल तो वरचाच कलर टाकूया म्हणून या पद्धतीने सुंदर दिसतं. या पद्धतीने आपण सगळे फूल तयार करूया. हे बघा अशा पद्धतीने खूपच ओली रांगोळी आहे त्यामुळे काही जमत नाही. पावसाळ्यात इथं शेवटचा जो डॉट असेल ना त्याला मोठा घेऊया. बघा अशा पद्धतीने शेवटचा जो डॉट आहे ना तो मोठा घ्यायचा. या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यावा कारण आपल्याला मध्ये डॉटच टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही काढी घेऊया. सेम त्या पद्धतीने तसंच करूया. एवढा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्हाला यायलाच पाहिजे कारण किती सोपी पद्धती इझिली मी शिकवते. इझिली यायलाच पाहिजे. मग असं पान तयार करायचं त्याच्यात असं वापस ट्राय करूया. बघा राऊंड पद्धतीने अशा पद्धतीने करूया. बघा घाई नाही करायची. मी हळूहळू का शिकवते की तुम्हाला यायला पाहिजे म्हणून मी हळूहळू शिकवते. हे बघा ह्या पद्धतीने. माझा आवाज जर येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आवाज नाही येत असं. अशा पद्धतीने करूया. बघा सुंदर असं आपलं तोरण तयार झालंय. तुम्ही काढू शकता इझिली. एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवते. तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. ते बघा ही सुकली तिचा राऊंड चांगला येतो. ओल्या रांगोळ्या त्याच्याने राऊंड येत नाही पावसाळ्यामुळे. हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण वरती ही कलर टाकू शकतो. हे बघा कुठलाही पिवळा टाकूया. बघा असे डॉट पण टाकू शकतो आपण. किती सुंदर असं तोरण तयार झालं. हळूहळू बघितलं का सगळ्यांना ही बेसिक पद्धत आहे. खास मी महिलांसाठी शिकवण्यासाठी आणलंय. नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला. म्हणजे मी नवीन नवीन तुम्हाला शिकवायसाठी प्रत्येक म्हणजे खूप व्हिडिओ आणणार आहे म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा अशा पद्धतीने मी हा सामान यूज केलेला आहे. हे बघा ही बॉटल तुम्हाला दिसेल म्हणून मी ठेवते इथे.
सगळं अशा पद्धतीने. नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. अशा पद्धतीने आपण तोरण काढलंय, किती सुंदर दिसते बघा. तुम्ही बघू शकता इथे हे आपण डॉट टाकू शकतो बघा अशा पद्धतीने. नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये इझिली आहे की नाही. बघत राहा. असे डॉट पण टाकू शकतो तुम्ही. ही चिमटीमध्ये रांगोळी कशी घ्यायची तो पण मी व्हिडिओ आणणार आहे तुम्हाला. त्या पद्धतीने हे बघा चिमटी कशी धरायची त्या पद्धतीने. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. कमेंट नक्की करा कशी वाटली माझी रांगोळी. म्हणजे मी नवीन नवीन तुम्हाला शिकवायसाठी व्हिडिओ आणणार आहे. धन्यवाद.